एनसीपी आमदार सुनील शेळकेंनी भाजपवर गंभीर आरोप केलेला आहे। झेडपी निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे। ईव्हीएम हॅकच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्यात आलेले आहेत। 25 ते 35 लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप शेळकेंनी केलेला आहे। पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर केला आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाव न घेता शेळकेंनी गंभीर आरोप केलेले आहेत। ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली काही भाजप नेत्यांनी उमेदवारांकडून तब्बल 25 ते 35 लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी हे आरोप केल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे। भाजपने सुनील शेळकेंनी केलेले आरोप फेटाळले। सुनील शेळकेंनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे आरोप केल्याचा पलटवार भाजपनं शेळकेंवर केलेला आहे। शेळकेंनी केलेल्या आरोपांचे पुरावे दाखवावेत असं आव्हानही भाजपनं दिलंय। मतदानाच्या 3-4 दिवस अगोदर एक इव्हेंट हॅक करणारा घेऊन आला, ज्याचे खिसे भरले नाही, त्याचं पोट भरलं नाही। यांनी उमेदवारांकडून जबाबदारीने सांगतो पत्रकार बांधवांनो, भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक नेत्यांनी जे पंचायत समिती जिल्हा परिषदेला उमेदवार दिले होते त्यांच्याकडून ईव्हीएम मशीन हॅक करून तुमचा विजय करून दाखवतो म्हणून एका उमेदवाराकडून 25 लाख रुपये गोळा केले। येत्या 8 दिवसात तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला 25 ते 35 लाख रुपये आमच्या कोणत्याही नेत्याच्या खात्यात जर आले असतील तुम्ही ते सिद्ध केलं तर आम्ही राजकारणातून बाहेर जाऊ आणि राजकारणात थांबणार नाही। पण हे तुम्ही सिद्ध करू शकणार नाहीत तर तुम्ही कोणती शिक्षा भोगणार आहात? तुम्ही सांगितलं मी मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार, अरे केलीच पाहिजे। तुम्ही नाही केली तर आम्ही करू। आम्ही सांगणार आहे की अशा पद्धतीने इथले महायुतीचे आमदार वागतायत।